आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलांचे कार्यसम्राट आमदार दिलीप साहेब बोरसे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आज खेडा येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांच्या विशेष प्रयत्नातून 17 कोटी रुपयांचा विविध कामांचे व मंजूर विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले। डीजे वाद्याच्या गजरात रथावर आरूढ असलेल्या आमदारांचे गावात सभास्थळी आगमन झाल्यावर नेहमीप्रमाणे सरपंच यांनी स्वतः मानपान न घेता गावातील मातंग समाजातील तुळसाबाई शिरसाट यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार केला। त्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांनी तुळसाबाई शिरसाट व गावातील तेली समाजातील वयोवृद्ध विधवा महिला लक्ष्मीबाई पवार यांचा विशेष सत्कार करून आशीर्वाद घेतले। सरपंच दीपक कापडनीस यांनी तालुक्यातील सर्व सरपंच यांना एका शाळेत जाऊन ओवून माझ्या पाठीशी खूप मोठे संघटन उभे केले आहे असे गौरवोद्गार आमदार बोरसे यांनी यावेळी काढले। त्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप पवार यांचा सत्कार उपसरपंच ऋषाली सोनवणे यांनी केला। गावातील अंगणवाडी मदतनीस श्रुती बिरारी व रुचिका पगार यांनी गावातील बहुसंख्य महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून दिले होते। याची दखल आमदार दिलीप बोरसे यांनी घेऊन त्यांचाही सत्कार आमदार दिलीप बोरसे यांनी केला। नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मंगला कापडनीस यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य विजया भामरे यांनी केला। या तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, हजारो महिला, पुरुष, युवती व युवक उपस्थित होते। या आसखेडा गावाने येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीप बोरसे यांच्या पाठीशी उभे राहून भरघोस मतांनी निवडून आणायचे असं वचन आमदार दिलीप बोरसे यांना दिलाय। वृत्तसंकलन बागलान वृत्तांतासाठी प्रशांत भामरे।